जाऊया पुढच्या बातमीकडे। जळगाव महापालिकेत महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांची निवड झाली आणि त्यांनी पदभार आता स्वीकारलेला आहे। जळगाव शहराची मोठी जबाबदारी आहे। या खुर्चीला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्नशील राहणारे, महिलांसाठीच्या सुविधांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असेल असंही दीपमाला काळे यांनी म्हटलंय। तर नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। महापालिकेमध्ये आता महापौर पद साठी दीपमाला काळे यांची निवड झालेली आणि आज ते याच ठिकाणी विराजमान देखील झालेले पाहायला मिळत होते। काय सांगतात ताई, आज महापौर पदी विराजमान झालेले आहे? आज तर आनंद होत आहे की पक्षाने मला एक मोठी संधी मला इथे दिलेली आहे आणि मी समजते की माझ्यावर हा एक मोठा विश्वास पक्षाने मला दाखवलेला आहे, त्यामुळे त्यांचे मी आभारी आहे। आणि एक मोठी जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे की मी जळगावकरांसाठी ह्या खुर्चीला कसा न्याय देऊ शकते, हे माझी एक मोठी कसोटी आहे। महिलांच्या मोठ्या समस्या, इतर नागरिकांच्या मोठ्या समस्या कशा पद्धतीने आपण या ठिकाणी समोर जाणार आहे? कुठलं विजन आता महापौर म्हणून, एक महिला महापौर म्हणून आपण आहात? नागरिकांना जे आता जे अपूर्ण रस्ते जे राहिलेले होते ते मी पहिले पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि महिलांसाठी मी जसं सांगितलं, एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह इथे महापालिकेला मिळाली आहे, त्यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृह काही आपल्या काही कंपनीज आहे किंवा काही हे आहे जी आपण मागे केलेल्या होत्या, आताही पुन्हा त्यांच्यासोबत टायअप करून महापालिकेसोबत आपण नवीन स्वच्छतागृह करण्याचे मी नियोजन करेन। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।